अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। ओल्या नारळाच्या खोबऱ्याची वडी 2 नारळ घेतली बघा मी। 2 नारळाचं हा बारीक किस केला आणि काळी पाट काढून टाकली आणि त्याचे असे 1.5 वाटी किस आला। तर त्यासाठी बघा काय लागणार आहे, एवढी वाटीवर साखर आणि मिल्क पावडर असते ना ते अर्धी वाटी आणि वेलची। हे बघा, तर मी तुम्हाला दाखवते। 1.5 वाटीला 1च वाटी साखर घ्यायची म्हणजे वडी छान येते। कढई ठेवली आणि थोडंसं तूप टाकायचं, जास्त नाही टाकायचं, 1 चमचा बस। एवढी साखर टाकायची वाटीवर आणि साखर कचकच लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं। पाक होते ना मग छान। आणि तूप टाकलं का जरा चमक येते। साखरेचं पाक होऊन गेलं बघा। आता त्याच्यात हे खोबरं टाकायचं किस। तयार झाला बघा। आता पावडर टाकायची। गोळा तयार झाला। आता ना वेलची पावडर टाकायची अर्धा चमचा। वेलची पावडर मुळे ना वास सुगंध छान येतो। छान झालं बघा। आता गरम गरम असतानाच वड्या पाडायच्या। आज छान मऊ मऊ लुसलुशीत वड्या झाल्या बघा। बघ तोडून दाखवते मी बघा, किती सुंदर झाल्या बघा। मी तुम्हाला वड्या करून दाखवल्या, पण कसल्या याच्यात मी आता वेगळा प्रकार केला। साखरेचं पाक केलं, नंतर मी दूध पावडर टाकली, त्याच्यामुळे हे सुंदर मऊपणा आला बघा, किती छान आहेत। तुम्ही बी करा या प्रकारे, कमेंट करा आणि लाईक करा।